तर मुलांना आता का आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे त्याच्यावरती गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला होता ते पाहत आहोत. द हंट वॉज ऑन बट द ॲनिमल शो सो नो सिग्निफायन्स इन विअरनेस, की तो त्याचा शोधण्याचा प्रयत्न करता. हंट वॉज ऑन बट म्हणजे तिथे काय करताय की त्या लोकांना प्राण्यांना बघण्याचा शोध करत आहे आणि तेचप्रमाणे ज्या गोळ्यांचा आवाज चालू आहे. बट द ॲनिमल शो ऑन इन साईन ऑफ वेअरनेस, की तो त्याचा जे उपकरण आहे, जे यंत्र आहे, जे माशांना त्या ॲनिमलला किंवा त्या प्राण्याला पकडण्यासाठी जे करतायत तो त्या जाळ्यामध्ये काय करत नाहीये, येत नाहीये. आणि अशा प्रकारे तिथे त्याचा वर्षाव सुरू झालेला आहे त्याला मारण्यासाठी. आणि ही जी प्रक्रिया आहे ही सतत चालूच आहे. ॲट 10:50 इन द इव्हनिंग, आता जवळजवळ सुमारे 10:30 वाजलेले आहेत, म्हणजे 10:50 म्हणजे 10:30च्या वरती झाले. 11 वाजत आलेले आहे आणि हा जो थरार आहे तो असा चालू आहे. इन द इव्हनिंग म्हणजे रात्रीच्या वेळेस, म्हणजे आपण जेव्हा संध्याकाळच होते तेव्हा आपण इव्हनिंग बोलतोय, परंतु इथे ॲट 10:50 म्हणजे 10:50 म्हणजे काय आहे, ही रात्रीची वेळ आहे, पण त्यांनी इथे काय दिलं आहे, इव्हनिंग दिले आहे. सायंकाळचे किती वाजलेले आहेत, 10:50 झालेले आहेत. दॅट द इलेक्ट्रिक लाईट इज रिपेअर्ड अँड 3 मिलियन्स अवे फ्रॉम द फ्रेग्रेंट. आणि लाईट जी झालेली आहे ती काय झालेली आहे, रिपेअर झालेली आहे. तर मुलांना बघा आपण पाहत आहोत की द 10:50 इन द इव्हनिंग दॅट इलेक्ट्रिक लाईट इज रिपेअर इन 3 मिलियन्स अवे फ्रॉम द फ्रेग्रेंट, की जो जहाज आहे त्या जहाजाच्या अंतरावरून तो पुन्हा 3 किलोमीटर अंतरावर तो पुन्हा आलेला आहे. रिपेअर्ड म्हणजे काय, तो पुन्हा आला आहे, परत आलेला आहे. आणि अशा प्रकारे त्याच्यावर आहे की जे सर्व शस्त्राने किंवा त्याचा जो मारा आहे तो चालू आहे, पण तरी देखील तो काही हाती लागत नाही आहे. जस्ट ॲज इन्स्टेंट अँड क्लिअर ॲज द नाईट बिफोर, की तो पुन्हा त्या रात्रीच्या वेळेस जसा दिसला होता त्याच रात्री तो पुन्हा तशाच प्रकाश झोतामध्ये इथे आपल्याला तो दिसत आहे. जसा तो पहिल्या प्रकाशात झोता दिसत होता, त्या रात्री जो जसा दिसत होता त्याच प्रमाणे तो आताही या रात्री दिसत आहे. The monster seemed motionless and as the commander frigate decided to approach it. आणि आता त्या कमांडरने ठरवलं आहे की आता त्याला कसंही करू, काय करायचं आहे, आपल्याला मारायचंच आहे. तर monster seemed motionless as the commander. काय झालं की तो जो मॉन्स्टर आहे तो काय आहे, मोशनलेस झालेला आहे, म्हणजे त्याची जो गतिहीन झाला आहे, कोणत्याही प्रकारची हालचाल नाहीये. आणि म्हणून जो कमांडर आहे त्याने आता ठरवलं आहे की आता आपल्याला काय करायचं आहे, त्याला आपल्याला ठार करायचं आहे, की त्याला पकडायचं आहे, शोधायचं आहे. प्रोफाउंड इन सायलेन्स रिगाइन ओव्हर द डेक, आणि त्या पूर्ण डेकवरती पूर्णपणे सायलेंट झाला आहे, भयान शांतता झाली. आणि ते त्याच विचारामध्ये आहे की आता याला कसं मारायचं आहे. बघा, द डिस्टन्स इज बिटवीन देम वॉज ओनली 1000 फीट नाव. आणि आता जे अंतर आहे ते किती अंतर पार पडलेलं आहे, बिटवीन इज ओनली 100 फीट, 100 फुटाचं जे अंतर आहे ते राहिलेलं आहे. आणि ग्लो ग्रीव स्ट्रॉंगर अँड डेझल आईज, आणि त्यांनी त्यांच्या जो ग्लो ग्रीव आहे म्हणजे त्याप्रमाणे आपण बोलू शकतो काजव्याप्रमाणे स्ट्रॉंगर अँड डेझल द आईज. तर हा जो सर्व थरार आहे, हा थरार कसा आहे की तो डोळ्यांना दिपून टाकणार, ही लढाई अधिक मजबूत झालेली आहे. आणि हे जे सर्व दृश्य आहे अधिक डोळ्यांना दिपून टाकणार झालं आहे. डेझलचं मिनिंग काय आहे, डोळ्यांना दिपून टाकणार आहे. जो हा जो सगळा थरार चालला होता, ग्लो ग्रीव म्हणजे काय, अधिक मजबूतीने ही लढाई चालली आहे, डोळ्यांना दिपून टाकणार आहे. तर रायटर सॉ Ned Land and Brandon is dreadful in harpoon building 20 feet from the motionless animal. आणि अगदी 20 फुटाच्या अंतरावर असताना कोण मुलांना जे नेड लँड आहे त्यांनी काय केलं, त्यांनी त्यांचा हार्पून वापरलेला आहे, म्हणजे तो त्यांचा भाला आहे तो त्याने उगारलेला आहे आणि त्या माशाच्या वरती मारण्याचा प्रयत्न केला. 20 फीट फ्रॉम द मोशनलेस ॲनिमल. मोशनलेस म्हणजे जो गतिहीन आहे, जो इतके वेळापासून जो त्यांना त्रास देत होता, की इतक्या वेळापासून त्यांच्या जहाजाच्या अवतीभोवती येत होता आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होता. परंतु आता तो जो प्राणी आहे तो कसा झाला आहे, मोशनलेस झाला आहे. आणि त्यांच्या जहाजाच्या अंतरावरून 20 फुटाच्या अंतरावरून ते जे नेड लँडेड आहेत त्यांनी त्यांचं जे आपला भाला आहे तो जो भयानक असा जो भाला आहे तो त्यांनी 20 फुटाच्या अंतरावरून त्याला काय केलं आहे, त्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, रायटर सॉ, आणि रायटरने बघितलेलं आहे की कशा प्रकारे त्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. द हार्पून वॉज लॉन्च अँड एव्हरीवन हर्ड. द हार्पून वॉज लॉन्चेड म्हणजे हार्पून त्या ठिकाणी म्हणजे जो भाला आहे, हार्पून मीन जो भाला आहे तो त्या ठिकाणी काय झालेला आहे, लॉन्च झालेला आहे, म्हणजे त्याला तिथे मारण्यात आलेला आहे. अँड एव्हरीवन हर्ड द रिंगिंग साऊंड, आणि प्रत्येकाने जो जो आवाज आहे तो ऐकायला. इज इफ इट हॅड द सम हार्ड सबस्टन्स, आणि एखादं कठीण पृष्ठभागावर ज्याप्रमाणे मारण्यात येतं त्याचा जसा आवाज येतो त्या आवाजाप्रमाणे तसा त्याचा आवाज आला. आणि तो आवाज शिपवरती असलेल्या प्रत्येक लोकांनी तो ऐकलेला आहे आणि त्याप्रमाणे त्याचा तो आवाज निघाला आहे.
आहे आणि कितीतरी वेळा त्या भाल्याने त्याला मारण्यात आलं, अगदी जहाजाच्या 20 फुटाच्या अंतरावरून. द इलेक्ट्रिक लाईट इज सडनली वेंट आउट. आणि जो त्या प्राण्यामध्ये जो प्राणी होता, जो मॉन्स्टर होता, त्याच्या प्राणामध्ये असलेली जी लाईट आहे ती लाईट अचानकपणे गायब झाली आहे. तर इलेक्ट्रिक लाईट सडनली म्हणजे काय, अचानकपणे वेंट आउट अँड 2 एनिमल्स इज वॉटर स्पोर्ट. आणि एक प्रचंड प्रमाणाचा पाण्याचा जलस्तोत्र तिथे काय झाला आहे, निर्माण झाला आहे. आणि इनटू द डेक ऑफ द फ्रिगेट. आणि जहाजाच्या दिशेने तो फिरकावला गेला आहे. की जसं त्या ॲनिमलला म्हणा किंवा त्या मॉन्स्टरला तिथे मारण्यात आलं, मारल्यानंतर त्याच्यातून एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर स्पोर्ट, एक मोठा जलस्तोत्र त्या पूर्ण जहाजावरती मोठ्या प्रमाणामध्ये फेकवला गेला पाणीमध्ये. तिथे वरती ज्याप्रमाणे कारंजे उडावं त्याप्रमाणे ते पाणी आहे त्या डेकवरती, त्या पूर्ण फ्रेगरेटवरती, जहाजावरती ते पाणी उडालं गेलेलं आहे. हे देखील बघा, तो एक वर्णन करणार, जो नॅरेटर आहे जो काय तो काय करत आहे, वर्णन करत आहे. The water spout is droplets, several crewmen and a hideous in Colossus account. आणि अशा प्रकारे जे ते पाणी आहे, सर्व पाण्याचा जलस्रोत आहे तो पूर्ण त्या सर्व जहाजावरती गेला आहे. क्रुरल मॅन, जे तिथे जमा झालेले जे सर्व माणसं आहेत त्याच्यावर आला आहे. अँड हिडियस कोलिशन ऑकर्ड. अशा प्रकारची तिथे एक भयानक प्रकारची टक्कर तिथे झालेली पाहत आहे. बघायचं हिडियस कोलिशन ऑकर्ड, की एक भीषण प्रकारचा तिथे अपघात झालेला आहे. की ज्याप्रमाणे तो पाण्याचा स्रोत एक मोठ्या भयंकर प्रकारे तिथे आला, पाण्याचा जलस्रोत झाला आणि तिथे भयानक तिथे भीषण टक्कर झाली, अपघात झालाय. ड्युरिंग द कोलिशन द रायटर वॉज थ्रोन इन टू द सी. आणि जो त्या दरम्यान जे एक भीषण अपघात झाल्याच्या दरम्यान तो रायटर आहे तो थ्रोन इन टू द सी, तो कुठे गेला, तो समुद्रामध्ये फेकावला गेला, भरकावला गेला किंवा तो पडला. आणि अशा प्रकारे बघा इथे जसे ज्याप्रमाणे टक्कर झाली तो कुठे पडला आहे, इथे चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे तो पडला आहे. थ्रोनचा अर्थ काय, फेकले गेले आहे. बघा, थ्रोन म्हणजे फेकले गेले, रायटर म्हणजे जो स्वतः लेखक आहे. ड्युरिंग द कोलिशन्स म्हणजे जो भीषण जो अपघात आहे त्याला आपण काय बोलत आहे, अपघात. तर अशा प्रकारे ही जी पूर्ण स्टोरी होती ती आपण मुलांना पाहिलेली आहे की कशा प्रकारे जो आपला चेसिंग द सी मॉन्स्टर, ती एखादा जो समुद्र राक्षसाचा जो पाठलाग आहे तो कशा प्रकारे इथे करण्यात आला होता. आणि त्या दरम्यान त्यांना येणाऱ्या ज्या अनेक ज्या समस्या आहेत, ज्या अडीअडचणी आहेत, त्या कोणत्या प्रकारच्या आहेत ते देखील आपण याच्यामधून पाहिलेले. आणि अखेर त्या राक्षसाला कशा प्रकारे विजय, राक्षसावर कशा प्रकारे त्या सर्वांनी शिपमधल्या लोकांनी विजय मिळवला. आणि प्रत्येक प्रकारचं जे हत्यार आहे त्यांच्या हत्याराच्या माध्यमातून आणि जो 2 दिवस त्यांना लागले की आदल्या रात्रीपासून ते दुसऱ्या रात्रीच्या इव्हिनिंगपर्यंत हा जो पूर्ण खेळ होता, जो थरार होता तो चालू होता, तो अखेर रात्रीच्या इव्हिनिंगला म्हणजे सायंकाळच्या वेळेस संपला. त्याला जो भाला मारण्यात आला, त्याच्यानंतर त्याच्यातली लाईट गेली आणि जो पूर्ण पाण्याचा जो स्तोत्र आहे तो पूर्ण त्या पाण्यावरती, त्या बोटीवरती गेला. आणि त्याच्यामुळे एक भीषण अपघात त्या जहाजाला झाला, ती टक्कर झाली. आणि त्या टक्करीमुळे त्या जो आपला रायटर आहे तो कुठे पडला आहे, द थ्रोन इन टू द सी. आणि तो त्या जहाजाच्या बाहेर तो समुद्रात फेकला गेला आणि तो बघा कशा प्रकारे समुद्राच्या बाहेर आला आहे. तर अशा प्रकारची मुलांनी ही जी स्टोरी आहे ही तुम्हाला फारच आवडली असेल. आता पाहूया आपण म्हणून या पाठाच्या माध्यमातून जी समरी आहे ती बघा काय लिहिली आहे. वी रीड अबाउट द जर्नी ऑन द शिप. आपण शिपच्या दरम्यानची असलेली जी स्टोरी आहे ती आपण वाचलेली असेल. जो प्रवास आहे की ज्या शिपवरच्या दरम्यान असलेला जो प्रवास आहे त्याच्याबद्दल आपण वाचलेला आहे. अँड हाऊ लाईफ इज रॉक बाय द अपीअरन्स ऑफ अ हुक ॲनिमल. की त्यांचं जे मानवी जीवन आहे आणि त्या समुद्रातील प्राणी आहेत की त्यांचं कशा प्रकारे जीवन आहे हे देखील आपण काय केलेलं आहे, वाचलेलं आहे. बघा, तशा प्रकारे मुलांना जी समरी आहे ती देखील आपण पाहिलेली. याचा पूर्ण सारांश घेतला आहे की कशा प्रकारे तर चेसिंग द सी मॉन्स्टर म्हणजे काय, कशा प्रकारे राक्षसी समुद्राचा हा पाठलाग केला गेला आहे, कशा प्रकारे तो त्यांना त्रास देत होता, त्यांच्या अवतीभोवती फिरत होता. आणि कोणती तरी एक विद्युत लाईट जसे गुंडाळून घ्यावी त्यांच्या पूर्ण जहाजाला, त्याप्रमाणे तो तिथे त्यांना सारखा येऊन तिथे तो त्यांच्या अटॅक करण्याचा, हमला करण्याचा प्रयत्न करत होता. मग अशा वेळेस त्यांनी कितीतरी नाना प्रयत्न केले, कितीतरी प्रकाराने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो हाती लागत होता. आणि म्हणून शेवटी कॅप्टनने डिसाईड केलं की जो कोणी त्याला
पकडेल त्याला काय देणार आहे, $500 इनाम बक्षीस म्हणून त्याला देण्यात येणार आहे. आणि त्याच्यामुळे त्या परीने सर्वजण सज्ज झाले आणि अगदी शेवटी 20 फुटाच्या अंतरावर असणारा जो आपला कमांडर आहे त्यांनी आपला जो भाला आहे तो उपसून त्याच्यावर कितीतरी वेळा वार केले आणि वार केल्यानंतर तो मोशनलेस झाला आणि त्यानंतर तो गतप्राण झाला. तर अशा प्रकारे पुढे त्या प्राण्याचं काय झालं आणि पुढे ते परत कसे आले, ते पाण्यात जर रायटर फेकला गेला आहे तर शेवटी पुन्हा ते परतीचा प्रवास कसा झाला आहे, नेमका तो प्राणी होता कोण हे आपल्याला अद्यापही या पाठामधून कळालेलं नाही. पण तरी देखील तुम्हाला या पाठातून मुलांना मजा आलेलीच असेल की कशा प्रकारे जो राक्षसी समुद्र होता की तो माणसांना कशा प्रकारे तो त्रास देत होता आणि त्या एक भयानक वातावरण त्या पूर्ण शिपवरती होतं आणि त्यातली जी माणसं आहेत ती देखील कशा प्रकारे घाबरलेली होती, परंतु अतिशय धैर्याने निश्चयाने त्यांनी त्या सर्व संकटाचा सामना करून त्या सर्व प्रसंगावरती त्यांनी मात मिळवलेली आहे, विजय मिळवलेला आहे. तर अशा प्रकारे हा जो पूर्ण पाठ आहे मुलांना आपण समजून घेतला आहे. आता आपण या पाठाच्या माध्यमातून काही प्रश्न उत्तर आहेत ती देखील बघण्याचा प्रयत्न करूया. तर मुलांना आपण बघा या पाठाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत क्वेश्चन आन्सर, काही लॉंग आन्सर आहेत, काही शॉर्ट आन्सर आहेत. या पाठाच्या दरम्यान विचारलेले जी सर्व प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं देखील आपण व्यवस्थितरित्या इथे समजून आपण सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहोत. तर मुलांनुसार आपण पाहावं, जो आपला पहिला क्वेश्चन आन्सर आपण पाहणार आहोत, व्हॉट इज द नेम ऑफ द नरेटर. की जो नरेटर आहे, नरेटर याचा अर्थ काय, जो कथन करणारा आहे, तो कथन करणारा कोण आहे असं त्यांनी इथे विचारलेलं आहे. की एक जी स्टोरी आहे ती कोणी सांगितलेली आहे असं त्याने इथे बघा विचारलेलं आहे. जो नरेटर आहे तो प्रोफेसर एर्नॉक्स आहे. त्याचं जे आन्सर आहे तर व्हॉट इज द नेम ऑफ द नरेटर, द नेम ऑफ द नरेटर इज एर्नॉक्स आहे आपलं आन्सर आहे. तर प्रोफेसर एर्नॉक्स हे आपलं त्याचं आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांना, व्हॉट इज द नेम ऑफ द शिप. त्यांनी विचारले की त्या शिपचं नाव काय आहे, की ज्या जहाजावर ते बसले होते, की जे फ्रॅगेटचं जहाज होतं, जे लढाऊ जहाज होतं, त्या लढाऊ जहाजाचं नाव काय आहे. त्यांनी विचारले व्हॉट इज द नेम ऑफ द शिप. शिप म्हणजे काय, जे छोटीशी बोट आहे, जे जहाज आहे, तर त्या बोटीचं नाव होतं अब्राहम लिंकन हे त्याचं नाव होतं. बघा, तर अब्राहम लिंकन हे काय आहे, त्या शिपचं नाव आहे, आपण पाहिलेलं आहे. आता इथे बघा आपलं जो नेक्स्ट क्वेश्चन आहे विचारलाय, ॲट व्हॉट टाइम इज दिस द इव्हेंट टेकिंग प्लेसेस. की हे जी सर्व गोष्ट घडत होती किंवा या गोष्टी जेव्हा घटना घडत होती, जो थरार चालू होता तो कोणत्या वेळेस चालू होता, तर ऑब्व्हियसली हा जो सर्व थरार होता तो ॲट द नाईट, म्हणजे तो रात्रीच्या वेळेस हा सर्व थरार चालू होता. म्हणजे आदल्या रात्रीपासून ते दुसऱ्या दिवशीच्या इव्हिनिंग पर्यंत हा काय होता, खेळ चालू होता. जो मॉन्स्टर येत होता जात होता ते त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तो हाती लागत नव्हता. म्हणजे हा ते काय करत होते, त्याची वाट बघत होते, वेट करत होते की आता तो पुढे काय करणार आहे, त्याच्या उद्देशाने ते पुढे पाऊल टाकत होते. बघा, ॲट नाईट म्हणजे आपलं जे सिम्पल आन्सर आहे, जे आपण आता आन्सर इन वन सेंटेन्स म्हणू शकतो, त्या माध्यमातून ही प्रश्नाची उत्तरं दिलेली आहे. आता बघा यांनी ते विचारलंय गेज द मिनिंग ऑफ. इथे विचारलंय गेज द मिनिंग ऑफ. तुम्हाला 2 मिनिंग विचारलेत, म्हणजे काय आहे की 2 शब्दांचे तुम्हाला अर्थ सांगायचे आहेत. तर ॲस्टर्न टू पोर्ट म्हणजे काय आहे आणि तर कॅनॉनियर म्हणजे काय आहे, त्या दोन्ही शब्दाचा आता आपण अर्थ पाहणार आहोत. बघा आता इथे काय दिलेलं आहे, जो फर्स्ट आहे ॲस्टर टू पोर्ट. ॲस्टर टू पोर्ट म्हणजे की जहाजाच्या मागच्या बाजूकडील जो भाग असतो, जो पार्ट असतो, त्याला ॲस्टर्न टू पोर्ट म्हणतात. म्हणजे जर टुवर्ड्स द बॅक साइड ऑफ शिप, जो जहाजाचा मागचा जो भाग आहे त्याला आपण काय बोलणार, ॲस्टर्न टू पोर्ट असे बोलणार आहोत. क्लिअर आहे. आणि ते दुसरं जे कॅनॉनियर आहे ते काय आहे, आपण त्याला म्हणू शकतो तोफखाना आहे. तोफखान्याचं चित्र देखील मला वाटतं तुम्ही पाहिलं असेल, एखाद्या चित्रपटामध्ये पाहिलं असेल किंवा एखाद्या फोटोमध्ये पाहिलं असेल की पूर्वीच्या काळी जेव्हा लढाया होत असेल तेव्हा आत्ताच्या काळामधल्या बंदूक म्हणा असते, म्हणजे जसं बंदूकनी शूट केलं जायचं तसं त्यावेळेस जे लोखंडाचे जे तोफखाने असायचे त्यातून जो गोळा टाकला जायचा जो लोखंडाचा आणि तो उडवला जायचा. आणि ज्याप्रमाणे एखादा आज बॉम्ब टाकल्यानंतर एखादं जमीन उद्ध्वस्त होते, त्याप्रमाणे तिथे देखील ते ज्या शत्रूच्या हमल्यामध्ये जेव्हा एखादी लढाई चालत असेल त्याच्यामध्ये तोफखान्याचा हा विशेष करून वापर करत असेल. आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये पाहिलं असेल की जेव्हा युद्ध होतं त्या युद्धामध्ये तलवारी, भाले आणि तोफखाना याचा वापर करत असेल. आणि म्हणूनच हे कॅनॉनियर याचा अर्थ काय आहे, तोफखाना आहे. तर अ पर्सन हू फायर कॅनॉन बॉल फ्रॉम अ कॅनॉन, की जो एखादी व्यक्ती आहे ती त्या तोफखान्यामध्ये एक छोटा बॉल टाकते, जो काय आहे, जो आगीचा गोळा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे ते तोफखान्यामध्ये टाकली जाते आणि तो उडवला जातो आणि तो ज्या ठिकाणी जाऊन पडतो
तिकडे काय होते, स्फोट निर्माण होतो, त्यालाच आपण काय बोलणार आहे, कॅनॉन असे बोलणार आहोत. म्हणजे जो गोल गोळा आहे तिथे लिहिलंय बघा, कॅनॉन बॉल म्हणजे काय आहे, तो तोफेचा जो गोळा आहे तो त्याच्यामध्ये फ्रॉम अ कॅनॉन, की तोफखान्यातून तो टाकला जातो आणि तिथून तो काय होतो, स्फोट होतो, त्यालाच आपण काय बोलणार आहे, कॅनॉन असे बोलणार आहोत. तर मुलांनो, ह्या दोन गोष्टीचा अर्थ तुम्हाला कळलेला आहे आणि मी तुम्हाला व्यवस्थित ते स्पष्टीकरण केलेलं आहे. आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे, गेस व्हॉट ऑर्डर द कमांडर मस्ट हॅव गिवन. की जो कमांडर आहे त्यांनी काय केलेलं आहे, गेस म्हणजे विचार करा की व्हॉट ऑर्डर द कमांडर मस्ट हॅव गिवन, की कमांडरने कोणत्या प्रकारचं ऑर्डर दिलेली असेल. तुम्ही विचार करा, ही मस्ट हॅव ऑर्डर टू फायर द कॅनॉन. आता म्हणजे साहजिकच आहे की जर आपण विचार केला असतं की त्याने काय केलंय की तोफखान्यात, विचार करायचा आहे, गेस व्हॉट ऑर्डर द कमांडर मस्ट हॅव गिवन, त्याने कोणता काय निर्णय घेतला असेल किंवा त्याने काय ऑर्डर दिली असेल. तर त्यांनी ऑर्डर दिली असेल की ही मस्ट हॅव ऑर्डर, की त्यांनी नक्कीच ऑर्डर दिली असते का, आज्ञा म्हणजे त्यांनी सांगितले असते की फॉलो करायला सांगितली असते, टू फायर द कॅनॉन, की तोफखान्यामधून काय करायचं आहे, आगीचा गोळा सोडायचा आहे, त्याला ऑर्डर दिली असेल. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड फ्रॉम द पॅसेज ऑल द वर्ड्स अँड फ्रेजेस यूज्ड टू डिस्क्राइब द मॉन्स्टर. आता त्यांनी ते सांगितले की जो मॉन्स्टर आहे, जो राक्षस आहे, की या पूर्ण पाठामध्ये संबंध जो आपला लेसन आहे, या लेसनमध्ये फ्रॉम द पॅसेज म्हणजे या पॅसेज कडून ऑल द वर्ड्स अँड फ्रेजेस, की जे सर्व शब्द आणि शब्दार्थ जे आहेत ते यूज टू डिस्क्राईब मॉन्स्टर, की जे मॉन्स्टरसाठी उपयोगात आणलेले जे सर्व शब्द आहेत, मग ते कोणकोणते आहेत ते तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे, शोधायचं आहे. मग ते त्यासाठी जो मॉन्स्टरसाठी जो शब्द लागलेला आहे तो कोणता शब्द आहे हे आता आपल्याला इथे सांगायचं आहे. बघा आता इथे जो शब्द आहे जो फर्स्ट आहे, आपण बघा लाईन बाय लाईन बघणार आहोत. द ॲनिमल, म्हणजे जो सगळा साधा सिंपल आहे, जो ॲनिमल, ॲनिमल म्हणजे काय आहे की एक प्राणी आहे. द फिअरसम क्रिएचर्स, द फिअर म्हणजे जो घाबरणारा एक प्राणी आहे. क्रिएचर आपण बोलू शकतो की एक श्वापद आहे असं देखील बोलू शकतो. अननोन क्रिएचर म्हणजे माहीत नसलेला एक श्वापद आहे. किंवा लॉंग ब्लॅकिश बॉडी, की एक लांब काळ्या कलरचं शरीर असलेले एक प्राणी आहे. हे थ्रेटनली बिस्ट म्हणजे काय, एक भयानक प्राणी आहे. बिस्टचा अर्थ काय आहे, पशु आहे. काय आहे, पशु, की एक भयानक पशु आहे. द मोशनलेस ॲनिमल, मोशनलेस ॲनिमल म्हणजे की तो एक गतिहीन प्राणी आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये काय आहे, गती नाही. म्हणजे शेवटी तो काय झाला, मोशनलेस झाला. जो इतका चपळ होता की तो शिपच्याही डबल स्पीडने जो जात होता, पण शेवटी जेव्हा त्याला मारा लागला नंतर तो कसा झाला, मोशनलेस झाला, त्याची हालचाल थंडावली गेली आणि म्हणून मग शेवटी त्याला काय नाव देण्यात आलं, मोशनलेस ॲनिमल. तर अशा प्रकारचे हे सर्व जे शब्द आहेत त्याच्यासाठी त्याचा वापर करण्यात आला आहे. जो फर्स्ट आहे द ॲनिमल, द थर्ड आहे द सेकंड आहे द फिअरसम क्रिएचर म्हणजे घाबरून टाकणारा प्राणी आहे. द अननोन क्रिएचर, जो माहीत नसलेला जो क्रिएचर आहे. अ लॉंग ब्लॅकिश बॉडी, एक काळ्या कलरची जे एक शरीर परिधान केलेला प्राणी आहे. थ्रेटनली बिस्ट म्हणजे एक भयंकर पशु आहे. द मोशनलेस ॲनिमल म्हणजे एक गतिहीन प्राणी आहे. तर अशा सर्व प्रकारचे जे शब्द आहेत त्याचा वापर ह्या मॉन्स्टरसाठी हा उपयोगात आणलेला या पूर्ण पेयर्समध्ये किंवा पूर्ण पॅसेजमध्ये आपण पाहत आहोत. बघा आता इथे नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ लॉंग डज द होल इव्हेंट डिस्क्राईब इन द पॅसेज टेक, की हा जो थरार आहे किंवा जे सर्व इव्हेंट आहे हे कशा प्रकारे आपण वर्णन केले, कसं घेतलेलं आहे. तर साहजिकच हे नाईटच्या वेळेस, रात्रीच्या वेळेसच घेतलेला आहे, जो आपला पहिल्या प्रश्नामध्ये आलेला होता. तर इव्हेंट टेक अ लॉंग टाइम, हा जो सर्व प्रवास आहे हा खूप काळापासून चाललेला होता. फ्रॉम द नाईट बिफोर म्हणजे रात्रीच्या वेळेत, बिफोर टिल द नेक्स्ट इव्हनिंग म्हणजे या रात्रीपासून ते दुसऱ्या रात्रीपर्यंत हा सर्व जो थरार आहे, हा जो सर्व इव्हेंट चालू होता की त्या मॉन्स्टरला कशा प्रकारे मारायचं आहे, त्या मॉन्स्टरला कशा प्रकारे आपण त्याला पकडायचं आहे आणि जो आपल्याला जो त्रास देत आहे आणि कशा प्रकारे आपण कोणकोणते हत्यारं त्याच्यासाठी त्यांनी वापरले आहेत आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आखून त्याला काय केलं आहे, मारण्याचा प्रयत्न केला आहे. तर मग हा जो सर्व थरार आहे म्हणजे डिस्क्राईब, इथे काय दिलं, हाऊ लॉंग डज द होल इव्हेंट, की हा जो सर्व इव्हेंट आहे, जो सर्व कार्यक्रम किती काळ चालू होता आणि डिस्क्राईब इन दिस पॅसेज टेक, मी याचं जे वर्णन आहे ते या पॅसेजमध्ये कसं घेतलेलं आहे. तर इव्हेंट टेक अ लॉंग टाईम, हा जो इव्हेंट होता, हा जो कार्यक्रम होता किंवा हा जो पूर्ण थरार होता, हा काय टेक अ लॉंग टाईम
हा खूप काळ चालू होता, फ्रॉम द नाईट, मी ह्या रात्रीपासून बिफोर टिल द नेक्स्ट इव्हनिंग. इथे काय दिलंय, नेक्स्ट इव्हनिंग, आज रात्रीपासून दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत हा सर्व इव्हेंट चालू होता. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. हाऊ डिड द बॅटल बिटवीन द शिप अँड द मॉन्स्टर एंड. बघा आता त्यांनी काय सांगितलंय की हाऊ डिड द बॅटल, बॅटल म्हणजे काय, जी लढाई आहे. हाऊ डिड द बॅटल बिटवीन द शिप अँड द मॉन्स्टर, ही जी लढाई आहे ती राक्षस आणि जे जहाज आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारची चाललेली आहे ते आता आपण बघणार की कशा प्रकारे झाली आहे. हाऊ डिड द बॅटल बिटवीन द शिप अँड द मॉन्स्टर एंड, की त्या ही जी लढाई आहे, ही जी शिपवरची आणि त्या राक्षसाबद्दलची लढाई, ही त्याचा एंड कसा झालेला आहे, त्याचा शेवट कसा झालेला आहे, बघा आपण ते पाहणार आहोत. तर बघा आता आपण याचं जे आन्सर आहे ते पाहणार आहोत. वेन द शिप वॉज 20 feet अवे फ्रॉम द मॉन्स्टर, जेव्हा जे जहाज होतं ते 20 फुटाच्या अंतरावर जेव्हा होतं, तर नेड लँड इज लॉन्चेस इज हार्मफुल, की नेड लँडच्या हातामधलं जे असं जे भयानक जे धारदार जे भाला होता, जो हार्पूनचा अर्थ काय आहे, जो भाला आहे तो त्याने तो घेतलेला होता. द वेपन हिट सम हार्ड सबस्टेन्स, आणि जे ते वेपन होतं, जे हत्यार होतं ते एका कठीण पृष्ठभागावरती मारण्यात आलं होतं. हिटचा अर्थ काय आहे, मारणे आहे. द इलेक्ट्रिक लाईट ऑफ द मॉन्स्टर वेंट आउट, आणि ज्यावेळेस त्याला मारण्यात आलं होतं, हिट करण्यात आलं होतं, त्यावेळेस त्यातली जी इलेक्ट्रिक लाईट होती ती आपोआप निघून गेलेली होती. अँड टू इनोरेस द वॉटर स्पॉट इज क्रॅशेस ऑन टू द डेक ऑफ द फ्रेग्रेट, आणि त्याप्रमाणे जसं त्याला मारण्यात आलं, त्याची इलेक्ट्रिक लाईट निघून गेली, त्याच वेळेस काय झालेलं आहे की त्याच्यामधून जलस्रोत एक भयंकर प्रमाणामध्ये ते बाहेर आलेलं आहे, आणि ते पूर्ण जे डेक आहे ते पाण्याने भरून गेलेलं आहे. ते फ्रेग्रेट म्हणजे काय, जे लढाऊ जहाज आहे. अँड स्पेंडिंग लाईक अ टोरंट फ्रॉम द वन एंड ऑफ द वन शिप टू द अदर, आणि अशा प्रकारे ते पाणी काय केलं आहे, भरण्यात आलं आहे. दिस टॉपलेज द क्रूमॅन ब्रोक स्पेअर मॅट्स अँड यार्डमॅन्स फ्रॉम द लॅशिंग. तर अशा प्रकारे प्रचंड जलस्रोत झाला आहे, आणि त्याप्रमाणे काय झालं की त्याला भीषण टक्कर झाली, आणि त्याचप्रमाणे ते काय झाले की त्याचं जलस्रोत आहे ते पूर्ण पाण्याने भरून गेले. त्या जलस्रोत तिथून निर्माण झालं, ते पाण्यामध्ये भरून गेलं. ती शिप आहे, त्या शिपवरची सर्व माणसं काय झाले आहे की तिथे पाणी आलं आहे, त्या शिपमध्ये देखील पाणी आलं आहे, आणि यार्डमेन्स फ्रॉम द लॅशिंग, आणि ते काय झालं आहे, परिपूर्ण भरून गेलं आहे. त्या हिडियस केलेशियस, आणि एक भीषण अपघात झाले आहे. अँड अक्युअर्ड अँड द नॅरेटर वॉज ए थ्रोन इन टू द सी, आणि अशा प्रकारे एक भीषण टक्कर झाली, एक भीषण अपघात झाला, आणि भीषण अपघात झाल्यानंतर ते पूर्ण जे असं भरपूर भयंकर पाणी, जो भयंकर जे जलस्रोत जो पूर्ण त्या शिपमध्ये झाला होता, त्याच्यामुळे तो त्याचा काय झालाय, ते ब्रेक झालेला आहे. जो शिप आहे, त्या शिपचे जे पार्ट्स आहेत ते तुटले गेले, त्यामुळे जो नरेटर आहे तो समुद्राच्या बाहेर फेकला गेलेला आहे. नरेटर वॉज थ्रोन इन टू द सी, बघा नरेटर आहे, जो कथन करणार आहे, तो समुद्राच्या बाहेर फेकला गेला आहे. द बॅटल एंडेड देअर, आणि मग त्याच्यानंतर जी लढाई आहे ती परिपूर्ण संपलेली आहे. तर अशा प्रकारे बघा आपण इथे पाहत आहोत. वेन द शिप, म्हणजे आता आपण पाहिलं की कशा प्रकारे जेव्हा 20 फुटाचं अंतर होतं, जेव्हा जो मॉन्स्टर होता तो समुद्राच्या बाहेर समुद्रामध्ये होता, त्या शिपमध्ये होते, आणि त्याच्या आसपास तो काय करत होता, चक्र मारत होता. जेव्हा तो 200 फूट आहे, 100 फुटावर आहे, आणि आता तो काय आहे 20 फुटावरच्या अंतरावर असल्यानंतर त्याने त्याला काय केलेलं आहे, मारलेलं आहे. कोणी मारलेलं आहे, नेड लँड यांनी हातामध्ये एक धारदार काय घेतलेला आहे, भाला घेतला आहे, एक हार्पून घेतलेला आहे. एक भाला घेऊन त्याच्यावरती त्यांनी वार केले आहेत. हिट सम ऑफ सबस्टेन्स, त्याच्या कठीण जो पृष्ठभाग आहे, म्हणजे त्याचे जे खवले आहेत आपण म्हणू शकतो, त्याच्यावर मारा केलेला आहे. आणि मारा केल्यानंतर जशी त्याची लाईट काय झाली आहे, त्याच्यामध्ये असलेली जी इलेक्ट्रिक लाईट आहे ती बंद झाली आहे, आणि बंद झालेल्यामुळे त्याच्यातून जे भरपूर प्रमाणामध्ये काय आहे, एक मोठ्या प्रकारचा जलस्रोत एक निर्माण झाला आहे की तो शिपवरती येऊन आलेला आहे, आणि त्यामुळे एक भीषण असं अपघात तिथे झालेला आहे. द हिडियन्स हिलिकेशियस हॅड इन ऑकेशन, ऑकेर म्हणजे काय, अपघात झालेला आहे. भीषण प्रकार, मोठ्या प्रमाणामध्ये पाणी घुसलं आणि एक भीषण अपघात झाला आहे. आणि अपघात झाल्यानंतर जो नॅरेटर आहे तो काय केला आहे, समुद्राच्या बाहेर फेकला गेला आहे. आणि अशा प्रकारे तो जे लढाई आहे, जे बॅटल आहे, ती काय झालेली आहे, एंडेड देअर, इथे समाप्त झालेली आपण ते पाहू शकतो. तर अशा प्रकारे मुलांना आपण जे पूर्ण कथन आहे ते इथे केलं आहे की जी शिप आणि जो मॉन्स्टर आहे त्याची जी लढाई कशा प्रकारे समाप्त झालेली आहे त्याचं हे आपण उदाहरण इथे पाहू शकतो. त्या मुलांनी ते सांगितलं की कशा प्रकारे जहाजाने त्या मॉन्स्टरचा पराभव केलेला आहे. जो मॉन्स्टर आहे, मॉन्स्टरचा अर्थ काय, जो
आपला राक्षस आहे त्याचा कशा प्रकारे पराभव केलेला आहे बघा आपण पाहणार आहोत. इन द फर्स्ट इन्स्टन्स म्हणजे पहिल्यांदा गोष्ट आहे द कमांडर ऑर्डर द इंजिनियर टू सेल फूड स्ट्रीमर्स अँड द ॲनिमल, की कमांडरने एक ऑर्डर केली होती की एक त्यांनी परवानगी दिली होती, सांगण्यात आलं होतं की तुम्ही आपापले जे हत्यार आहेत ते काय करायचे आहे ते सोडायचे आहेत. अँड दे चेस ॲनिमल बट द ॲनिमल स्टेट ऑफ स्वीप देअर फॉरकेस अँड कॅनॉन. बघा त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना काय करायचं की जसं जो प्राणी भेटेल तुम्ही त्यांना काय करायचं आहे त्याला फायरिंग करायची, म्हणजे एक ऑर्डरसाठी ते तयार होते. परंतु तिथे काय झालेलं आहे बघा की त्यांनी त्याच्यावर मारा करून देखील तो प्राणी अतिशय चपळ आणि हुशार असल्यामुळे तो अतिशय हळुवारपणे तिथून सहज निसटून जाऊ शकला. बघा इथे काय दिलेलं आहे स्टील ऑफ सेफ, तो तर काय केलं त्यांच्यापासून सहज दूर गेलेला दिसत आणि मग परत त्याचा पाठलाग केला आहे बघा फॉरकेस्टर कॅनन वॉज इमिजिएटली, आणि पुन्हा काय केलं आहे तो पुन्हा तेच गोष्टी त्याच्याकडे करण्यात आलेल्या आहे की पुन्हा त्याचा पाठलाग करण्यात आलेला आहे. लोडेड अँड द लेवड, आणि पुन्हा ते पूर्ण जी मशीन गन आहे जे त्याला मारण्यात येते ते काय केले आहे लोड केली आहे. द कॅनन फायर्ड शॉट ऑन फेल्ड द टार्गेट, पण त्यांना पुन्हा त्याचा पाठलाग करून त्याला काय केलं आहे शूट करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु ते फेल झालेलं आहे. द अदर गनर टूक एम ऑर अ गुड वाईल द शेल रिच अँड टार्गेट अँड द वाईल ॲनिमल बट इट बाउन्स ऑफ द इट्स राउंडेड सरफेस. तिथे त्यांना काय केलं आहे त्यांना पुन्हा त्याला बघून त्याला शोधण्याचा त्याला बघण्याचा प्रयत्न केला, त्याला टार्गेट करण्याचा आणि त्याला मारण्याचा तिथे प्रयत्न केलेला आहे. त्याच्या कठीण पृष्ठभागावर त्याला मारण्यात आलेला आहे बघा, हिट केलेला आहे म्हणजे मारला आहे. द ॲनिमल इज व्हॅनिश, मग तो ॲनिमल काय केला आहे तिथून संपूर्णपणे तो तिथून निसटून गेलेला आहे निघून गेलेला आहे. द हंट इज कंटिन्यू, आणि त्याला ते कंटिन्यू म्हणजे सतत त्याच्यावर मारण्याचा प्रयत्न केला आहे. ॲट 10:50 रात्रीचे 10:50 इन द इव्हनिंग म्हणजे की जे संध्याकाळचे 10:50 झाले. द मॉन्स्टर रिपेअर देअर मिल्स इन अवे फ्रॉम द शिप, आणि पुन्हा एकदा तो परतलेला आहे अवघ्या जहाजाच्या 3 किलोमीटर अंतरावर असताना तो पुन्हा तो काय झाला आहे रिपेअर्ड म्हणजे तो पुन्हा परत आलेला आहे. They threw away from the ship. The commander ordered to attack when was 100 feet away from the ship. आणि कमांडरने आता आज्ञा केलेली आहे आणि आता त्याला सांगितलेलं आहे की तो जहाजाच्या फक्त 100 किलोमीटर अंतरावर आहे आणि आता त्याला शूट करण्याचं ऑर्डर दिलेली आहे. बघा इथे दिलं आहे इट वॉज 100 feet away from the ship. The harpoon was launched but of no use. म्हणजे हार्पून काय केलं जो भाला उपयोगात आणला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाहीये. The harpoon was launched but of no use म्हणजे उपयोग झाला नाही. To enormous water sport and crash and devastate and the ship and their attempt fail. आणि अशा प्रकारे ते जो पाण्याचा जो जलस्रोत आहे तो काय केलाय संपूर्णपणे त्या क्रू मध्ये आलेला आहे. त्या भागाचे जे पार्ट्स आहेत ते थोडेसे क्रॅक झालेले आहेत तुटले आहेत आणि ती जी शिप आहे त्या शिपच्या बाहेर जो नरेटर आहे तो काय गेला आहे फेकला गेला आहे अँड देअर अटेम्प्ट्स फेल. आणि त्यामुळे त्यांनी जे काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला ते सर्व गोष्टी कशा झाल्या आहेत फेल झालेल्या आहे. तर अशा प्रकारे बघा जो आपला पूर्ण जो मॉन्स्टर बद्दलची जी कथा आहे जी स्टोरी आहे ती आपली इथे समाप्त झालेली आहे. तर अशा प्रकारे बघा आपण पूर्ण याच्यातले जे 9 क्वेश्चन आन्सर आहेत ते आपण या पाठाच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत. आपण अतिशय बघा पाहिलेलं आहे की या पाठाच्या माध्यमातून पाहिलं आहे की कशा प्रकारे जो समुद्र जे राक्षस आहे तो काय करत आहे त्यांचा पाठलाग करत आहे. तर अशा प्रकारच्या ज्या कथा आहेत या तुम्ही कथा तुम्ही पुस्तकात कधी वाचल्या असतील किंवा तुम्ही एखाद्या ॲनिमेटेड जी आपलं जे लहान मुलांच्या ज्या स्टोऱ्या असतात ज्या आपल्या कार्टूनच्या माध्यमातून दाखवल्या जातात त्या देखील कथा तुम्ही त्याच्या लहान मुलांच्या स्टोऱ्या तुम्ही पाहिल्या असतील की कशा प्रकारे जे मॉन्स्टर असतात ते काय करतात जे जहाजामध्ये चालत असताना ते जहाजातील व्यक्तींना कशा प्रकारे ते त्रास देतात त्याच्यातून ते कशा प्रकारे पिछा सोडतात. सगळेच मॉन्स्टर जे असतात ते माणसांना त्रास देतात असेच नसतात. जे जलचर काही प्राणी आहेत ते माणसाला हार्मफुल असतात असं नाही. ते काही जे असतात ते फक्त आपले दिसायला भयानक असतात परंतु ते कधी कधी ते त्रासही देत नाही. तर अशा प्रकारे जे मॉन्स्टर आणि जे शिप अशा प्रकारचा जो थरार आहे आपण या स्टोरीमधून पाहिलं आहे. द चेसिंग द मॉन्स्टर ऑफ सी आहे बघा. द चेसिंग द सी मॉन्स्टर की कशा प्रकारे जो राक्षसी समुद्राचा जो पाठलाग आहे हा करण्यामध्ये जे
हे पूर्ण जे जहाज आहे आणि जहाजातली जी पूर्ण टीम आहे ही कशा प्रकारे यशस्वीरित्या पार पडलेली आहे हे देखील आपण या पाठाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना हा जो पूर्ण स्टोरी आहे ती आपली संपलेली आहे आणि तुम्हाला या पाठाच्या माध्यमातून या चित्रीकरणाच्या माध्यमातून हा पाठ मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत सांगितला आहे, तो समजलेला आहे. मला खात्री आहे की मुलांना हा तुम्हाला पाठ समजलेला आहे. तर अशा प्रकारे आपण भेटूया एका नवीन भागाकडे, एका नवीन पाठाकडे. तोपर्यंत धन्यवाद.